आता सर्व ऋषी मुनी एकत्र येऊन यज्ञ करत असताना सूत महर्षींना शौनकादिक महर्षींनी एकत्रित येऊन काही प्रश्न विचारले. एकत्रित येतात आणि प्रश्न विचारतात. म्हणे महाराज, लागलेलं घोर कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव हा वाईट विचाराचा आहे. या प्राणी मात्राचं कल्याण कोणत्या साधनेने होईल याचं उत्तर आम्हाला द्या. पहिला प्रश्न विचारला. किती प्रश्न विचारले लक्षपूर्वक ऐका बर का. प्राणी मात्राचं परम कल्याण कशामध्ये आहे ते आम्हाला सांगा. म्हणजे शास्त्र भरपूर आहेत, पण सर्व शास्त्रांचं सार आम्हाला सांगा. कारण कलियुगातील लोकांचं आयुष्य हे अल्प आयुष्य आहे. 100 वर्षाचं कलियुगाचं सांगितलेलं आहे, पण आज जर का बघायला गेलं तर कलियुग खाली खाली जातंय. त्यामुळे 80 पर्यंत आपण आज जगतोय. आता 80 पर्यंत पण नाही, त्याच्यापेक्षा खाली आलो. पण या प्राणी मात्रेला कलियुगामध्ये त्यांना अल्प आयु आहे. मग या थोड्याशा आयुमध्ये त्यांना सर्व शास्त्र वाचायचं तेवढं त्यांचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, आम्हाला सर्व शास्त्रांचं सार असणारं एकच शास्त्र सांगा. म्हणे भगवंताचं सामर्थ्य जर का बघायला गेलं तर भगवंताने जर का डोळे उघडले, थोडेसे क्रोधित होऊन डोळे उघडले, तर या संसारातले जेवढे काही वाईट लोक असतील तेवढ्या वाईट लोकांचा सहार आमचा देव करू शकतो. याची अनुभूती सुद्धा आपण घेतली. कोरोनाच्या वेळेस जेवढे वाईट माणसं होते तेवढे वाईट माणसं गेले. देवाने जर का विचार केला तर देव तिथे बसल्या बसल्या आपल्याला काहीही करू शकतो. मग देवा, तुम्ही नेमका अवतार कशासाठी घेतला आणि हा अवतार कार्य घेण्याचं तुमचं मुख्य कारण काय आहे आणि तुमचे अवतार किती झाले? पाचवा प्रश्न विचारला, जीवाचं परम कल्याण कशामध्ये आहे, जीवाचं परम लक्ष्य काय आहे? आणि 6वा प्रश्न विचारला. म्हणे भगवान परमात्मा ज्या वेळेस स्वधामाला गेले, भगवंताचं अवतार कार्य पूर्ण झालं, त्यावेळेस धर्म कोणाला शरण गेला? असे 6 प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचं अभिनंदन आमचे सूत महर्षी करतात. कारण आपण आपल्यासाठी आपण काहीही मागू. आज देवापुढे आपण गेल्याच्या नंतर देवाला काय म्हणतो? देवा माझं असं असं होऊ दे, देवा माझं तसं तसं होऊ दे. पण कधी आपण शेजारच्यासाठी मागतो? कधी आपण आपल्या सोयऱ्या धैर्यांसाठी मागतो? कधीच नाही. आपण दुसऱ्यांसाठी कधी काही मागत नाही, आपण नेहमी आपल्यासाठी मागतो. पण हे संत महर्षी नेहमी जगासाठी मागतात, जगाच्या कल्याणासाठी मागतात. सूत महर्षींनी अभिनंदन केलं. म्हणे शौनकादिक महर्षी, तुम्ही तुमच्या कल्याणासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी हे प्रश्न केलेला आहे. उत्तम असा प्रश्न केलाय. या 6ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देणार, पण त्या अगोदर माझ्या गुरुचं ध्यान मी करतो. त्यांच्या गुरुचं ध्यान करत असताना, नमन करत असताना सुंदर असं श्लोकाद्वारे वंदन केलंय. यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. सूतजींनी शुक महर्षींना वंदन केलं. वंदन करत असताना म्हणतात, त्यांची जन्माची कथा सांगतात, त्यांचा जन्म कसा झाला. एक वेळेस नारद महर्षी त्रिलोकाचं भ्रमण करता करता स्वर्गामध्ये गेले. त्या स्वर्गामध्ये गेले, स्वर्गामधून भ्रमण करता करता वैकुंठामध्ये गेले, वैकुंठावरून कैलास पर्वतावरती गेले आणि कैलास पर्वतावरती गेल्याच्या नंतर तिथे आमच्या सती माता तिथे दिसल्या.
सती माता दिसल्याच्या नंतर नारद महर्षी जवळ जातात. नारद महर्षीला येताना बघून सतीने आमच्या नारद महर्षींना प्रणाम केला आणि नारद महर्षी सती माताला बोलू लागले, म्हणे माते, कसा चालू आहे तुमचा संसार? आणि नारद महर्षी, सर्व काही छान आहे तुमच्या कृपेने. म्हणे देव तुमच्यावरती प्रेम करतात का? देवाचं तुमच्यावरती प्रेम आहे का? माझे महादेव तुमच्यावर प्रेम करतात का? तेव्हा सती माता म्हणते, हे गुरुदेव, तुम्ही हे काय बोलत आहात? माझ्याशी विवाह केलाय म्हणजे माझ्यावरती प्रेम करतात. म्हणे प्रेम करतात म्हटल्यावरती तुमची प्रत्येक गोष्ट एकमेकांना माहिती असेल. प्रत्येक गोष्ट एकमेकांना माहिती असेल म्हणे. सती माता म्हणते, हो, मला माझ्या भगवंताची प्रत्येक गोष्ट माहिती आहे. सर्व काही माहिती आहे देवाचं. म्हणे देवाने गंगा मातेला आपल्या जटामध्ये का धारण केलं? चंद्रकोर भगवंताच्या कपाळावरती चंद्र का आहे? भगवंत या स्मशान भूमीमध्ये का राहतात? अनेक प्रश्न केले. सर्व प्रश्नांचं उत्तर आमच्या सतीमातेने दिलं. शेवटी विचारलं, म्हणे भगवंताच्या गळ्यामध्ये ज्या वृंदांच्या माळा आहेत त्या वृंदांच्या माळा देवाच्या गळ्यामध्ये काय? सती माता शांत झाल्या, डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे, माझ्या भगवंताने मला कधी हे सांगितलं नाही, म्हणजे देव माझ्यावरती प्रेम करत नाही. विचार करत होत्या. राग आला, रागामध्ये केस मोकळे सोडले आणि गोप भवनामध्ये जाऊन बसल्या. गोप भवनामध्ये जाऊन बसलेले देवाला आमच्या सती मातेला भेटायची इच्छा झाली. इकडे तिकडे सतीला बघतात, कुठेच सती दिसत नाही. तेव्हा सती मातेच्या काही दास्या होत्या. त्या दास्यांनी सांगितलं, म्हणे देवा, सती माता कोप भवनामध्ये आहेत. कोप भवनामध्ये जाऊन बघतात. महादेव जवळ जातात. सती मातेला बोलायचा प्रयत्न करतात, पण सती माता काही एक बोलत नाही. महादेवाने विचारलं, आज आपल्या घरी कोणी आलं होतं का? म्हणे हा, गुरुदेव आले होते, नारद महर्षी. नारद महर्षीचं ऐकल्याबरोबर महादेव म्हटले, आता काहीतरी कांड झालेलं आहे. नारद महर्षी जिकडे जातील तिकडे काही नाही तर काही करून येतात. काही लोक तसेच असतात. आज जरी आपण बघायला गेलं, एखाद्या घरी एखाद्या कुटुंबामध्ये गेलं, काही नाही तर काडी लावून येतातच. पाहुण्याच्या घरी जाऊ, नाहीतर कुठे सोयऱ्याच्या घरी गेले, कोणत्या गावामध्ये गेले, तरी सुद्धा काही नाही तर काही काडी लावायची सवय कोणत्या माणसांना असते. तसं नारद महर्षी गेलेत म्हणजे काही नाही तर काही हे बोललेले आहेत हे कळालं सती मातेला. शांततेत भगवंत सर्व काही विचारत होते. सती मातेने सांगितलं, म्हणे देवा, तुम्ही माझ्यावरती प्रेम करतात का? भगवंत म्हणाले, सती, तू माझी अर्धांगिनी आहे, तुझ्यावरती प्रेम करतो म्हणे. मग देवा, प्रेमामध्ये नवरा बायको मध्ये एकमेकांची प्रत्येक गोष्ट माहिती असते. मला तुमच्या सर्व गोष्टी माहिती नाही. कोणती गोष्ट माहिती नाही तुला? देवा, तुमच्या गळ्यामध्ये जी वृंदांची माळ आहे, ती वृंदांची माळ कोणाची आहे ते तुम्ही मला अजून सांगितलेलं नाही. का सांगितलं नाही देवा? भगवंत थोडस हसून म्हणतात, सती, या ज्या वृंदांच्या माळा तुला दिसतायत, या वृंदांच्या माळा तुझ्याच आहेत. देवा, माझ्या? हो, तुझ्या आहेत. तुझे अनेक अवतार होतात आणि अनेक अवतारामध्ये तू माझ्यापासून दूर होते, आणि ज्या वेळेस तू माझ्यापासून लांब जाते त्यावेळेस मला ते सहन होत नाही. मला तेवढा त्रास सहन होत नाही. त्यामुळे मी तुझी जी वृंद आहे ती वृंद माझ्या गळ्यामध्ये परिधान करतो. म्हणजे देवा, एवढ्या वेळेस माझा जन्म होतो, एवढ्या वेळेस माझं मरण येतो. हो, पण देवा, मग मला सुद्धा तुमच्या वृंदांच्या माळ्या माझ्या गळ्यामध्ये हव्यात. भगवंत म्हणतात, सती, माझा कधी जन्मही झाला नाही आणि माझं कधी मरणही येणार नाही. महादेवाचा जर का विचार करायला गेलं तर माझ्या महादेवाचा जन्मही झाला नाही आणि त्याचा कधी नाशही होत नाही. जर का राम अवतार बघायला गेलं
तर रामाचा जन्म कधी झाला हे आपण सांगू शकतो. उद्या काय आहे? रामजन्म आहे. रामप्रभूंचा जन्म झालेला आपण सांगू शकतो. भगवान श्रीकृष्णांचा जन्म आपण सांगू शकतो. परशुरामाचा जन्म आपण सांगू शकतो. नारद महर्षींचा जन्म सांगू शकतो. प्रत्येक जणाचा आपण जन्म सांगू शकतो. पण माझ्या महादेवाचा जन्म कधी झाला हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे म्हणे सती माझा जन्म कधी झाला हे मी सांगू शकत नाही. माझं कधी मरणही येत नाही. म्हणे देवा मी तुमची अर्धांगिनी आहे म्हणतात आणि तुमचा मृत्यू होत नाही, माझा होतो हे कसं? देवाने सांगितलं सती मी अमर कथा श्रवण केलेली आहे. त्या अमर कथेने मला कधी मरण येत नाही. मी अमर झालेलो आहे. आणि देवा कसली अमर कथा मला सुद्धा सांगा ना. सांगितलं सती ही कथा ऐकत असताना शांततेत एक चित्ताने ही कथा श्रवण करावी लागते. तू ही कथा शांततेत श्रवण करशील? हो म्हणे देवा, एक चित्ताने मी ही कथा श्रवण करेन. सुंदर असं पृथ्वी तलावरती आले. सरस्वती मातेच्या नदीच्या किनाऱ्यावरती एका झाडाखाली बसलेले आहेत. झाडाखाली बसून आमच्या सती माता भगवंताच्या समोर बसलेल्या आहेत आणि भगवंत कथा सांगण्यासाठी सती मातेला कथा सांगतात. कथा सुरुवात होण्याच्या अगोदर म्हणे सती ज्या वेळेस मी तुला कथा सांगतोय त्यावेळेस मधामध्ये तुम्हाला हुंकार द्यायचा. जसं मी तुम्हाला काही पॉइंट सांगते, सांगितल्याच्या नंतर तुम्हाला जर का समजलं तर अशी मान हलवायची. कशी? मान हलवायची म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय म्हणून. जर का तुम्ही असेच तुमचे सिरियस चेहरे माझ्याकडे बघत राहिलात तर मला काही कथा सांगायचं कळणार नाही आणि तुम्हाला ती काही कथा समजते हे सुद्धा मला कळणार नाही. त्यामुळे मधामध्ये तुम्हाला जर का काही कळालं तर आपला असं हुंकार द्यायचा, नाहीतर मान हलवायची. देव म्हणाले सती जेव्हा मी तुला कथा सांगतोय त्यावेळेस मधामध्ये हुंकार द्यायचा. म्हणे ठीक आहे. सुंदर अशी त्यांची कथा चालू झाली. कथा सांगत असताना मधामध्ये आमच्या सती माता हुंकार देत होत्या. काही श्रोत्यांचं असं म्हणणं असतं, काही वक्त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या सती माता झोपल्या. पण गुरुवर्यांनी आमच्या सांगितलेलं आहे की सती माता झोपल्या असं उच्चारण आपण करू नये, कारण त्या जगदंबा आहेत, या सृष्टीच्या करता आहेत. त्यांना कधी झोपल्या असं म्हणू नये. त्या जर का झोपल्या तर आपलं कसं होईल? आपल्यावर लक्ष कोण देणार? त्यामुळे त्या झोपतात असं म्हणू नये. त्यांना त्या कथेमध्ये त्या दंग झाल्या आणि त्या कथेमध्ये दंग होऊन त्या हुंकार द्यायचं विसरल्या. शांततेत कथा श्रवण करू लागल्या. हुंकार द्यायचा बंद झाल्याच्या नंतर महादेवाने कथा थांबू नये म्हणून त्या दोघांच्या कथेमध्ये असणारा वक्ता तिसरा होता. एका पोपटाच्या रूपामध्ये पोपटाच्या गर्भामध्ये बसलेला होता. पोपटाच्या गर्भामध्ये बसलेला तो श्रोता तो हुंकार द्यायला लागला. पण सती माता समोर होत्या आणि हा जो श्रोता होता गर्भामध्ये बसलेला हा पाठीमागे बसलेला होता आणि पाठीमागून तो हुंकार देत होता. भगवंताने विचार केला, म्हणे आतापर्यंत सती समोरून हुंकार देत होती, पाठीमागून हुंकार कसा येतोय? म्हणून भगवंताने थोडेसे डोळे उघडून पाहतात तर काय सती माता श्रवण न करता एक पोपटाचा गर्भ श्रवण करतोय. जसं कळालं तसं देवाला राग आला आणि रागामध्ये त्रिशूळ उचलला आणि तो त्रिशूळ उचलून त्याला मारायला पळाले. तसा तो गर्भ समोर पाळत होता आणि हे माझे भगवान महादेव त्यांच्या पाठीमागे पळत होते. गर्भ समोर चालायचा, भगवंत त्यांच्या पाठीमागे. बघता तो पळत होता, भगवंत त्याच्या पाठीमागे पळत होते. त्रिशूळ घेऊन त्याला मारणार तितक्यात व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये तो गर्भ गेला, तो पोपट गेला आणि जाऊन व्यास महर्षींच्या पत्नीच्या गर्भामध्ये जाऊन त्याने प्रवेश केला. भगवान परमात्मा तिथे जातात आणि भगवंत मोठमोठ्याने ओरडायला लागले, म्हणे मी त्याला मारणार, मी त्याला सोडणार नाही. माझी कथा श्रवण केली, मी त्याला मारणार. व्यास महर्षी तिकडून आले, बघतात तर काय भगवंत आलेले आहेत. भगवंत आलेले बघून भगवंताला नमस्कार केला, भगवंताची स्तुती केली. सुंदर अशी भगवंताची स्तुती केली. देवाची स्तुती केल्याच्या नंतर देव शांत झाले. बघा आमचे महादेव एवढे भोळे आहेत, क्षणामध्ये त्यांचा क्रोध कसा वाढतो सांगता येत नाही आणि क्षणामध्येच ते शांतही होतात. असे असणारे महादेव बोलायला लागले, म्हणे तुझ्या या आश्रमामध्ये माझा चोर घुसलाय. चोर
तेव्हा माझ्या आश्रमामध्ये तुमचा कसला आला चोर? बरं तुमचं काय चोरलं त्याने? तुम्हाला बघायला गेलं तर घर नाही, सोनं नाणं नाही तुमच्या जवळ, काहीच नाही, मग दागिनेही नाही तुमच्या गळ्यामध्ये, आणि काय चोरलं नेमकं देवा? आणि माझी अमर कथा त्याने चोरली. तेव्हा त्याने तुमची अमर कथा चोरली. व्यास महर्षी हसायला लागले. आणि आपण जर का रागात असतो आणि आपल्या पुढचं जर का हसायला लागला तर आपला राग दुपटीने वाढेल ना. ते वाजून क्रोधित झाले. व्यास महर्षी म्हणाले, देवा, त्याने तुमची अमर कथा चोरली आहे म्हणून तुम्ही त्याला मारायला आलात, पण अमर कथा ऐकल्याच्या नंतर कोणी मारू शकतं का? देवा, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला मारायचं, पण जर का तुम्ही अमर कथा श्रवण करून त्याला मारलं तर पुढे चालून लोक या अमर कथेवरती विश्वास ठेवणार नाहीत म्हणे देवा. त्यावेळेस आमचे महादेव शांत झाले. शांत होऊन म्हणे, याने माझी अमर कथा श्रवण केली म्हणजे हा आता पोपटाचा मुलगा राहिलेला नाही, हा स्वयं माझा पुत्र असेल. व्यास महर्षी, तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये हा आहे, तुमच्या पत्नीपासून हा जन्माला येईल, पण हा तुमचा पुत्र नाही, हा स्वयं माझा अवतार आहे, माझा पुत्र असणार आहे. म्हणून भगवान महादेव तिथून निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर बघता 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 काही दिवस ओलांडले. काही दिवस गेले. गर्भ आहे म्हटल्याच्या नंतर 9 महिने गर्भ राहतो आणि 9 महिने झाल्याच्या नंतर प्रसूती होऊन तो गर्भ बाहेर यायला पाहिजे. बघता बघता इकडे 5 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले, 9 महिने होऊन गेलेत. 9वा महिना झाला तरी सुद्धा गर्भ अजून बाहेर आलेला नाही. 10वा महिना चालू झाला तरीही गर्भ बाहेर येत नाही. व्यास महर्षींना चिंता लागली, नेमकं झालं काय? 12 वर्ष तो गर्भ बाहेर आला नाही. त्यावेळेस व्यास महर्षींनी भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंताची प्रार्थना करून भगवंताला बोलवून घेतलं. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या गर्भाला बोलायला लागले. म्हणे, अरे तुझ्या आईला त्रास होतोय, काहीतरी विचार कर, बाहेर ये. त्यावेळेस गर्भ मधातून बोलतो. म्हणे, तुम्ही कोण आहात? सांगितलं, मी जगाचा मालक आहे. म्हणे, मला जगाचा मालक नकोय, जो मायेचा अधिपती आहे तो मायेच्या अधिपतीला इथे बोलवा तरच मी बाहेर येईल. तो मायेचा अधिपती आला, त्याला बोलवलं. माझ्या भगवान श्रीकृष्ण तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर देव तिथे जाऊन बोलायला लागले. म्हणे, बाहेर ये. सांगितलं, मला या जगामध्ये आल्याच्या नंतर मायेने स्पर्शही केला नाही पाहिजे तरच मी बाहेर येईल, नाहीतर मी माझा आतमध्ये ठीक आहे, आतमध्येच राहतो. तेव्हा मायेचे असणारे अधिपती माझ्या भगवंताने त्यांना वचन दिलं, सांगितलं, माझी माया तुला स्पर्शही करणार नाही. ज्या वेळेस भगवंताने असं वचन दिलं त्यावेळेस आमचे शुकदेवजी महाराज गर्भातून बाहेर आले. बोलो शुकदेवजी महाराज की जय. शुकदेवजी बाहेर आले, पण यथाक्षणी नाळही कापायची राहिली तसेच ती नाळ आपल्या अंगावरती घेऊन जंगलामधून पळायला लागले. पळत पळत जात असताना व्यास महर्षी त्यांच्या पाठीमागे पळू लागले. पुत्रा थांब, पुत्रा थांब, थांब म्हणत म्हणत पळत होते. त्याला आवाज देत होते, एवढ्या व्याकुळतेने आवाज देत होते की त्या जंगलामधल्या जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना सुद्धा आमच्या व्यास महर्षींची दया आली आणि शुकदेवजींच्या वतीने ते झाड त्यांना ओ देत होते, पण शुकदेवजी महाराजांनी ओ दिली नाही. बघता बघता शुकदेवजी महाराज समोर जात होते. व्यास महर्षी पाठीमागे थांबा थांबा म्हणून आवाज देत होते. जाता जाता नदीच्या तीरावरनं जात होते. काही स्त्रिया तिथे आंघोळ करत होत्या, स्नान करत होत्या. ज्या वेळेस तिथून शुकदेवजी महाराज गेले त्यावेळेस त्या स्त्रिया लज्जित झाल्या नाही, पण ज्या वेळेस तिथून व्यास महर्षी जाऊ लागले त्यावेळेस त्या स्त्रिया लज्जित झाल्या आणि आपले कपडे जवळ घ्यायला लागल्या. व्यासजींना वाटलं, अरे माझा मुलगा एवढा सुंदर आहे, एवढा तरुण आहे, त्याला बघून कोणत्याही स्त्रिया लज्जित झाल्या नाही, पण मी गेलो की कशा लज्जित झाल्या? मी तर त्यांच्या वडिलांच्या वयाचा आहे. तरी सुद्धा त्यावेळेस व्यास महर्षीने विचारलं,
तेव्हा त्या स्त्रियांनी उत्तर दिलं म्हणे, महाराज, स्त्री पुरुषामध्ये काय भेद आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या पुत्राला स्त्री पुरुषामध्ये काय भेद आहे हे माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही लज्जित झालो नाही, पण तुमच्यापासून आम्ही झालो. सांगायचं तात्पर्य होतं, आमचे शुकदेवजी महाराज संसारातली कोणतीही एकही गोष्ट त्यांना माहिती नव्हती. त्याच वेळेस ते जंगलामध्ये गेले आणि माझ्या भगवंताची कथा, माझ्या भगवंताचे सुंदर असं भजन करायला लागले. समाधी अवस्थेमध्ये नेहमी देवाची कथा कीर्तन भगवंताचं भजन करत होते. ते व्यासजी त्यांचे सुंदर असा जन्म सांगितला, त्यांना नमन केलं आणि त्यानंतर नरनारायण भगवंताला वंदन करतात. नरनारायण भगवंताला वंदन करत असताना म्हणतात, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरय. वाणीची देवता असणारी सरस्वती माता, त्या सरस्वती मातेला वंदन करतात की माते, मी इथून काही ज्ञानाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना मला आशीर्वाद दे. म्हणून ही नमन करतात. बघा, जेवढे केवढे ग्रंथाचे वक्ते असतील त्यांना अगोदर माझ्या सरस्वती मातेला वंदन केले आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करतात. हंसावरते बसुनी शारदे मयूरा